नमस्कार, स्टार भारत न्यूज वन मध्ये आपले स्वागत। मी अनिशा। आपण पाहत आहोत स्टार भारत न्यूज वन सोबत पोलीस विभाग नांदेड महसूल विभागातील रेती तस्करी विरोधातली एक मोठी बातमी। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील खुजरा स्मशानभूमी जवळील गोदावरी नदीपात्रातून आली आहे ही मोठी बातमी। पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांचा केला मोठा पर्दाफाश। नदीपात्रात सापडलेला तब्बल 42 लाखाचा बेकायदेशीर मुद्देमाल ताब्यात घेऊन जागेवरच नष्ट करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली। भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली ही मोठी धडक कार्यवाही। मुदखेडचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व पोलीस पथकाने गोदावरी नदीपात्रात धडक देत 2 फायबर हॉपर बोटी आणि 2 इंजिन बोटी जप्त केल्या। साहित्य अतिशय जड असल्याने नियंत्रित स्फोट जिलेटिन ब्लास्ट करून मुद्देमाल तिथेच नष्ट केला। पंचनामा तलाठी विश्वनाथ बोधमवाड यांनी केला आहे। दरम्यान 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपी हे लोहा तालुक्यातील असल्याचे पोलीस विभागाकडून कळवण्यात आले आहे। गुन्ह्याचा तपास मुदखेड पोलीस करीत आहेत। ही धडक कारवाई रेती माफियांसाठी मोठा इशारा ठरली आहे। पाहूया स्टार भारत न्यूज वनचा स्पेशल रिपोर्ट।